हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके. तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, SSC JD 2024 बद्दल आपल्याला मोठी अपडेट बघायची आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, SSC JD जो आपल्यासोबत खेळ खेळत आहे विद्यार्थ्यांच्यासोबत, तर मित्रांनो त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर मित्रांनो, मुलं खूप टेन्शनमध्ये आहेत की रिझल्ट अजून आलेला नाही, त्यानंतर स्कोर कार्ड तुमचा अजून जाहीर झालेला नाही. तर आन्सर की येऊन मित्रांनो जवळजवळ 1 ते 1.5 महिना ओलडूल गेलेला आहे, तरीसुद्धा तुमचा रिझल्ट लागलेला नाही. तर मित्रांनो, त्याची जी कारणं आहेत ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आत्तापासून म्हणजे किती वेळ मिळणार आहे फिजिकलसाठी, त्यानंतर तुमचं फिजिकल कोणत्या पद्धतीने होणार आहे आणि कोण फिजिकल करणार आहे हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही 2025ची SSC JD भरतीची जर तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कारण मित्रांनो, तिथं महत्त्वाचे IMP म्हणजे गणिताचे प्रश्न असतील, रिझनिंगचे असतील, त्यानंतर तुमचं हिंदी व्याकरण असेल, त्यानंतर तुमच्या चालू घडामोडी असतील किंवा तुमचं GK असेल, तर मित्रांनो ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, SSC JD 2024 बद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर मित्रांनो बघा, इथं तुम्हाला दिसते का की SSC JD ची कोणती नोटीस आलेली आहे? तर मित्रांनो नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला ती नोटीस दाखवणार आहे आणि त्याच्या पाठीमागचं जी कहाणी आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू. तर मित्रांनो बघा, तर हे SSC JDनं आता एक नवीन नोटीस जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, याची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. तर मित्रांनो बघा, तर मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की मित्रांनो, पहिल्यांदा त्यांनी 13 मेला एक नोटीस जाहीर केलं होतं की ITBP जी आहे आपली म्हणजे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, ती मित्रांनो तुमचं फिजिकल घेणार होती. तर मित्रांनो, ती फिजिकल कोणत्या पद्धतीने घेणार होती आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की फिजिकलमध्ये तुमच्या बदल झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बघा फिजिकल ती कोणत्या पद्धतीने घेणार होती बघा. तर मित्रांनो, तुमचं मी तुम्हाला आत्ता सांगतो बघा. तर मित्रांनो, हे बघा RFI आणि D. तर मित्रांनो, हे काय आहे बघा, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस असं त्याचं लॉंग फॉर्म होणार आहे, म्हणजे RFID. तर मित्रांनो, हे काय करतं, जी तुमच्या पोलीस भरतीमध्ये आता जी चिप वापरली जाते तशी चिप तुमच्या पायामध्ये वापरली जाणार होती. आणि मित्रांनो, या चिपमुळे काय होणार होतं की ज्यांचं 24 मिनटं 3 सेकंद, 24 मिनटं 4 सेकंद असं टायमिंग येतं किंवा 24 मिनटाच्या पुढे जातात, ते मित्रांनो 2-3 सेकंदामध्ये जर का तुमचा काही घोळ झालेला असेल तर मित्रांनो तिथं ती ॲडजस्ट करून घेत होती. पण मित्रांनो, आता तसं नाही. तर मित्रांनो, चिप असल्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट टायमिंग तुमचं पाहिजे आणि तुमची फिजिकलची तयारी पण तशी पाहिजे. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा काय आहे बघा, तर RFID बद्दल सुद्धा ही एक झाला विषय. आणि मित्रांनो, दुसरा जो विषय आहे बघा, तर मित्रांनो बघा, 13 मेला त्यांनी एक नोटीस जाहीर केलं होतं की ITBP तुमचं फिजिकल घेणार आहे म्हणून. त्यानंतर 13 मे नंतर मित्रांनो त्यांनी दुसरं एक नोटीस काय केलं बघा, म्हणजे 13 मेपर्यंत म्हणजे 13 मेपर्यंत त्यांची जी काही प्रोसेस आहे, म्हणजे आता हे RFID जे तुम्ही तर मित्रांनो, हे जे तुम्ही तंत्रज्ञान वापरणार आहात ते मित्रांनो तंत्रज्ञान कोणत्या तरी एजन्सीला द्यायचं. आणि मित्रांनो, त्यांची जी आता बघा 2 लाख कमीत कमी तुम्हाला सांगतो बघा, 48 लाख फॉर्म आलेले होते. आणि मित्रांनो, त्यापैकी त्यांना 2,09,000 मुलं सिलेक्ट करायची आहेत. तर मित्रांनो बघा, 2,09,000 विद्यार्थी त्यांना सिलेक्ट करायचे आहेत. कशासाठी? तर फिजिकलसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल जेवढ्या व्हॅकन्सी आहेत त्याच्या 8 पट ती मुलं घेतात. आणि तर मित्रांनो, 26,000चे जर गुणुले 8 तुम्ही केले तर मित्रांनो 2,09,000 आसपास तुम्हाला येतं. तर मित्रांनो, यावडी तुम्हाला RFIDची सिस्टीम म्हणजे तिथं ॲडजस्टेबल करायला पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी कोणतीतरी मोठी एजन्सी ते काम घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, कंडक्ट करणार आहे ITBP, पण मित्रांनो त्यांचं जे प्रोव्हाइड करणार आहे त्यांना म्हणजे ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे तुमची ती चिप असेल किंवा मशीन असेल, तर बऱ्याच काही गोष्टी असतात त्या प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना एक एजन्सी पाहिजे. तर मित्रांनो, पहिल्यांदा त्यांनी 13 मे रोजी काय केलं होतं बघा, 13 मेला काय केलं, एक नोटीस जाहीर केलं. त्यानंतर मित्रांनो बघा, 21 मेला हे सगळं आवरेल असं त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे 21 मेला अनेक नोटीस आली होती. त्यानंतर मित्रांनो, आता जी नोटीस आलेली आहे ती मित्रांनो बघा, त्याची तारीख त्यांनी काय दिलेली आहे बघा, 11/6/2024. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, हे बघा 11/6/2024 पर्यंत त्यांची जी ही प्रोसेस आहे ती आवरणार आहे असं ती म्हणत आहेत. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचं आहे की जे तुमचं फिजिकल आहे मित्रांनो, ते फिजिकल तुमचं कधी होणार आहे बघा. तर मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगतो बघा, 25 जून पासून मित्रांनो तुमचं फिजिकल चालू होणार आहे. याचं कारण काय असं मित्रांनो बघा, 25 जून मी असं का म्हटलं, तर मित्रांनो बघा, RFIDची जी प्रोसेस आहे ती मित्रांनो पूर्ण होणार आहे. त्यानंतर मित्रांनो SSC JDला मिनिमम मित्रांनो 10 ते 15 दिवस त्यांना पाहिजे, म्हणजे तुम्ही 10 दिवस धरा. मोठं तंत्रज्ञान मित्रांनो त्यांना ॲडजस्ट करावं लागेल, त्यासाठी मित्रांनो त्यांना 10 दिवस तरी लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला 25 जून नंतर फिजिकल बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो रिझल्ट आहे तो मित्रांनो बघा, जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची जास्त शक्यता आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला मला सांगायची होती. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की 2025ची जी भरती आहे तर मित्रांनो आतापासून खूप चांगला अभ्यास करा. आणि मित्रांनो, ज्यांना चांगला स्कोर आहे त्यांनी मित्रांनो वेट करा, आणि ज्यांना कमी स्कोर आहे त्यांनी मित्रांनो अभ्यासाच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आपण दिलेली सगळी माहिती ही खरी असते. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ जो असतो तो मित्रांनो 8 ते 9 दिवसानंतर एकदाच येतो, पण मित्रांनो तुम्हाला परफेक्ट माहिती सांगून जातो. तर मित्रांनो, परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या.